नमस्कार, वनिताज किचन मस्त खाऊमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणीसाठी मी इथं दोन वाटी असं आपलं बिर्याणी राईसच घेतलेला आहे, हे लॉंग रेनवाला. आता ह्याला आपण 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊ आणि आपण बाहेरच कुकरमध्ये न घालता ह्याला आपण शिजवायला घेऊ. आता आपण गॅस ऑन करू आणि 2 वेळा तांदूळ आपले धुतलेले आहेत आपण गॅसवरती ठेवूया ह्याला. आणि आपल्याला आता हे भात शिजवून घ्यायचा आहे, मोकळा करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी ह्याच्यात आता आपण 1 चमचाभर तूप सोडूया आणि काळी मिरी, वेलदोडा असं घालून घेऊया आपण. आता इथे मी एक 5-6 काळी मिरी घेतली आहेत, ते मी टाकते ह्याच्यात. दालचिनीचा तुकडा, तमालपत्र, एक 3-4 लवंगा, 4 वेलदोड्याची. आता 1 चमचाभर आपण तूप सोडूया. चवीनुसार मीठ घालून घेऊ. बारीक गॅसवर भात शिजवायला आपला ठेवायचा. आता व्हेज बिर्याणीसाठी आपण एका साईडला भात आपला ठेवलेला आहे शिजवायला. तर ह्याच्यामध्ये मी 4 गाजर, 2 बटाटे, थोडं वाटीभर फ्लावर, वाटीभर आपलं फरसबी आणि वाटीभर आपले हिरवे वाटाणे असे मी सगळं मीठ घालून स्वच्छ धुवून घेतलं होतं. पुन्हा मीठ घालून मी उकडून घेतलेलं आहे. तर आता आपण ह्याला मॅरिनेट करून ठेवूया. गरम दूध घेतलेलं आहे मी आणि त्याच्यात 7-8 कांड्या आपल्या केशरच्या घातलेल्या आहेत. हे आपल्याला भाजीत नाही घालायचे आहे, आपल्याला बिर्याणी जेव्हा रेडी होईल त्यावेळेला ते वरून घालायचं आहे. त्यासाठी गरम दुधात आपलं केशर मिक्स करून ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट बिना मसाल्याचं, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला. आता ह्याच्यात आपल्याला वरून दही घालायचं आहे. त्यासाठी आधी आपण हे मसाले मिक्स करून घेऊ. आता ह्याच्यात आपल्याला दही घालायचं आहे. दही घालून मिक्स करून ह्याला झाकून ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी. आता आपण सगळ्या मसाल्याला व्यवस्थित लागण्यासाठी आपण दही घालून ठेवूया. 1 वाटीभर घातलं तरी हरकत नाही. आता मी इथं दही घातलेला आहे, छान ह्याला आपण मिक्स करून ठेवूया. आता इथं माझ्याकडे बिर्याणी मसाला सुद्धा आहे, तर मी थोडा ह्याच्यात घालणार आहे आपल्या भाज्यांमध्ये आणि त्याला मॅरिनेट करून झाकून ठेवणार आहे आणि थोडा उरलेला आपण भातामध्ये घालायचा आहे. अधूनमधून आपण थोडंसं चमच्याने ढवळून आपला भात कितपत शिजत आलेला आहे ते बघत राहू आपण. आता आपले मसाले भाजलेले आहेत. आता आपण हे जे मॅरिनेट करून ठेवलेले आहे ते आपण तेलात घालू. ह्याला मिक्स करून आपण ह्याला एक वाफ येण्यासाठी झाकून ठेवू. 1-2 मिनिटं झाकून. आता आपण इथं बघू शकता मोठी कढई घेतलेली आहे, त्याच्यात मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे. तेल जरा गरम झालं की आपली इकडे जी मसाल्याची भाजी आहे ती आपण एक लेअर त्याची घालून घ्यायची आहे आणि मग आपला भात घालायचा आहे थोडा थोडा. आपण थोडासा याच्यावर भात घालून घेऊया. आपला जो बिर्याणी मसाला आहे तो थोडासा घालून घ्यायचा. आता ह्याच्यावरती आधी आपण आपला जो कांदा आपण हे करून घेतलेला आहे भाजून तो घालूया आणि आता थोडी कोथिंबीर घालून घेऊ आपण याच्यावर.
अशीच माझी रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.